इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडालाय। दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होते। त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी केल्याचा दावा केला होता। मात्र ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणने धुडकावून लावली आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी पडले। सीज फायर ट्रम्प यांच्यावर बॅकफायर। ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा इराणने धुडकावला। इराण इस्रायल शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी। इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धाचा भडका उडालाय। यात अमेरिकेने उडी घेत इराणमधल्या आण्विक तळांवर हल्ला केला होता। मात्र आता अवघ्या 2च दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीवरून एकमत झाल्याचा दावा केला होता। मात्र इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला। सध्या असा कोणताही करार झालेला नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 12 दिवसानंतर इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली। दोन्ही देशात शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचा ट्रम्प यांनी दावा केला। इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फेटाळला। सध्या शस्त्रसंधीचा कोणताही करार झाला नसल्याचं इराणने स्पष्ट केलं। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचींकडून शस्त्रसंधी झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धबंदीची घोषणा आम्ही करतोय अशा प्रकारचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता। डोनाल्ड ट्रम्प हे स्वयंघोषित सगळ्या जगाचे एक प्रकारे शांतिदूत म्हणून स्वतःला जे आहे प्रोजेक्ट करू इच्छितात। डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही तासातच इराणनं त्यांचा या शांततेचा प्रस्ताव त्याचबरोबर युद्धबंदीचा प्रस्ताव हा पूर्णतः फेटाळून लावला। त्याचबरोबर जर इस्रायलनं आमच्या विरुद्ध आक्रमक कारवाई केली तर आम्ही सुद्धा त्यांना जशास तसं उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका इराणने घेतली। भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपणच शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। तेव्हा भारताने सुद्धा ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता। आता त्याचीच पुनरावृत्ती इराण इस्रायलच्या युद्धात झाल्याचं पाहायला मिळतंय। ट्रम्प यांनी केलेला शस्त्रसंधीचा दावा इराणने फेटाळला। त्यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झालीय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।